नमस्कार. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे दागिन्यांची सुरक्षितता आणि इन्शुरन्स पॉलिसी. तर नुकतीच समाज माध्यमात एक घटना प्रसारित झाली होती की मुंबईतल्या एका उच्चभ्रू सोसायटीमधल्या एका कुटुंबाने आपल्या घराची चावी शेजारच्यांकडे दिली होती ठेवायला. आजही बरीच लोक आपल्या घराची चावी शेजारच्यांकडे देतात ठेवायला, तशी त्यांनी दिली होती. आणि ह्या कुटुंबाचा असा आरोप आहे की त्या शेजारच्या बाईने ह्यांच्या घरातल्या दागिन्यांची 25 ते 30 लाख ज्यांची किंमत आहे अशा दागिन्यांची चोरी केली. यासाठी त्या एक प्रसंग सांगतात त्या कुटुंबातल्या स्त्री की या शेजारीण बाई आमच्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या की मला काही नवीन पॅटर्नचे दागिने बनवायचे आहे, तर तुमच्या सुनेचे जे दागिने आहेत त्याचं पॅटर्न मला आवडलं, तर ते कृपा करून तुम्ही मला दाखवा. आणि म्हणून मग मी त्यांना माझ्या बेडरूममध्ये नेलं आणि बेड ओपन केला आणि बेडच्या आतमध्ये जे आपण स्टोरेज वगैरे करतो तिथे मी दागिने ठेवले होते. तिकडचे मी दागिने माझ्या सुनेचे किंवा माझे त्यांना दाखवले. आणि नेमके काही दिवसांनी ते दागिने चोरीला गेले. बरं, त्या बॉक्समध्ये त्या म्हणता बरेच दागिने होते, छोटे छोटे पण असतात ना कानातले वगैरे, पण जे वजनी दागिने होते ते फक्त चोरीला गेले आणि कमी वजनाचे दागिने जसं अंगठ्या कानातले ते मात्र तसेच राहिले. त्याच्यावरती त्या दुसऱ्या स्त्रीने सुद्धा म्हणजे शेजारणीने सुद्धा समाज माध्यमात एक मुलाखत दिली की मी काही त्यांच्या घरात गेली नव्हती, त्यांनीच मला बोलवलं, कारण बायकांना असं असतं ना, हौस असते ना, बघा मी नवीन दागिने केले, बघा बघा, तर त्यांनीच मला बोलवलं आणि त्यांनी मला दागिने दाखवले, पण मी काही चोरी केलेली नाही. तर आता हा जो प्रसंग आहे ना, ह्याचा पोलीस तपास चालू आहे. ते पोलीस त्याचं काय ते व्यवस्थित काळजी घेतील त्या तपासाची. तो आपला विषय नाही आहे. आपला विषय आहे की या निमित्ताने सुरक्षितता दागिन्यांची आणि इन्शुरन्स पॉलिसी ह्याचा आपण कसा समन्वय साधू शकतो. तर बघा, दिवसेंदिवस दागिन्यांची किंमत सोनं आणि चांदी अफाट वाढत चालली आहे. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. जिओपॉलिटिकल म्हणा, लोकांच्या मनात असलेली असुरक्षितता म्हणा, जे काय, तर ह्याची किंमत खूप वाढत चाललेली आहे यांच्या. आणि दुसरं म्हणजे ते छोटी पण त्यांची क्वांटिटी छोटी असते पण किंमत खूप असते. साधा एक अंगठी जरी आपण म्हटलं तरी ती 70-80 हजारच्या घरात जाते. त्यामुळे चोरी करणं सोपं होतं, कारण बल्की गोष्टी नसतात, त्या छोट्या गोष्टी असतात, स्मॉल साईज, आणि किंमत मात्र त्याची खूप असते. तर अशा विविध कारणांमुळे खूप सुरक्षितता वाढलेली आहे दागिन्यांच्या बाबतीमध्ये. मग आता हे दागिने स्टोअर करायचे ना, लोकांचे 2 प्रकार असतात. काही लोक दागिने आपल्या बँकेत ठेवतात, बरोबर ना, पण बँकेत दागिने ठेवल्यानंतर सुद्धा आपण पेपरमध्ये वाचतो की बाबा एका बँकेत जे लॉकर वगैरे असे आहे ना, बँकेमध्ये त्यांच्या प्रिमायसेसमध्ये लॉकर्स वगैरे आहेत, पण काही एका टोळीने काय केलं की जे बँकेचं जे प्रिमायसेस होतं त्याच्या शेजारीच 1-2 गाळे विकत घेतले आणि त्यांनी त्या गाळ्यातून गुपचूप एक सुरुंग निर्माण केला त्या बँकेच्या पर्यंत, लॉकर्सपर्यंत, आणि त्या सुरुंगाच्या माध्यमातून ते रात्रीच्या वेळी त्या बँकेत गेले आणि त्यांनी ते लॉकरमधले सगळे दागिने लंपास केले, असंही आपण ऐकतो. किंवा अजून एक अशी बातमी आली होती पेपरमध्ये की सिनियर सिटीजन्स इथे इंडियात राहत होते आणि त्यांनी आपले दागिने सेफर साईड बँकेत ठेवले होते, पण एकदा त्यांच्या घरात काहीतरी लग्न निघालं आणि त्यांची मुलं बाहेरगावी होती, इंडियाच्या बाहेर होती. मग लग्नानिमित्ताने सगळी मुलं वगैरे इंडियात आली आणि मग तेव्हा लग्नाच्या प्रसंगी दागिने लागतात, म्हणून ती मुलं आईवडिलांना घेऊन बँकेत गेली की बाबा लॉकर ओपन करून आता दागिने काढूया. आणि लॉकर ओपन करून बघतात तर काय, दागिने नव्हतेच, लॉकर रिकामं होतं. असू शकतं की त्याच्यामध्ये काही बँकेच्या कर्मचाऱ्यांचा हात असू शकतो, काही फ्रॉड असू शकतं, काही असू शकतं. आज तोही आपला विषय नाही आहे. तर या अशा विविध आणि दुसरं म्हणजे काय की अशा प्रकारे बँकेच्या लॉकरमधून जेव्हा दागिने गहाळ होतात तेव्हा बँकेची लायबिलिटी मर्यादित असते. म्हणजे बँकेची लायबिलिटी त्या लॉकरचे जे ॲन्युअल रेंट असतं त्याच्या 100 टाइम्सच बँक तुम्हाला देते, कारण तुम्ही दागिने किंवा अजून काही वस्तू, तुमच्या दागिने म्हणा, सिल्वरची काही भांडी म्हणा, हे जे काही तुम्ही लॉकरमध्ये ठेवलेलं असतात ते तुम्ही डिक्लेअर करू नाही शकत बँकेला. बँकेला माहीत नसतं त्याच्या आतमध्ये काय आहे, किती रकमेची, किती किमतीचं ऐवज आहे, बँकेला माहिती नसतं. त्यामुळे बँकेने आपली लायबिलिटी अगदी मर्यादितच ठेवलेली आहे. या कारणामुळे काही लोकांना असं वाटतं की कशाला बाबा बँकेत दागिने ठेवा, त्यापेक्षा आपण दागिने आपल्या घरात ठेवलेले बरे.
त्याच्यात त्यांना एक असा आनंद असतो, सुरक्षितता असते की माझी वस्तू माझ्या डोळ्यासमोर आहे. परत आता लोक घाबरतात की बाबा कधी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर निदान दागिने ना एक लिक्विड व्हॅल्यू असते की ते पटकन त्याचं पैशात रूपांतर करता येतं. तर असं काही युद्धजन्य परिस्थिती झाली, फॉर सम रिझन बँकांचे प्रिमायसेस बंद असले आणि मला पैशाची गरज पडली तर माझ्याकडे माझे दागिने असलेले बरे. तर अशा व्हेरियस रिझन्ससाठी दागिने लोक घरामध्ये ठेवतात. ठीक आहे. आता दागिने घरात ठेवण्यासाठी सुद्धा इन्कम टॅक्सच्या अंडर काही मर्यादा आहेत की विवाहित स्त्रीकडे किती दागिने ती घरात ठेवू शकते, अविवाहित स्त्रीकडे किती ग्रॅमचे दागिने ती घरात ठेवू शकते, एखाद्या पुरुषाकडे किती ग्रॅमचे दागिने तो घरात ठेवू शकतो. त्या इन्कम टॅक्सच्या मर्यादेप्रमाणेच ते दागिने घरात ठेवले जातात असं अपेक्षित आहे. तर आजचा आपला विषय आहे की ही जी चोरी झाली आहे ती चोरी आपण एक केस स्टडी पकडूया. आणि त्या चोरीमधल्या सगळ्या घटना तुम्ही नीट लक्षात ठेवा. ही चोरी अशा प्रकारे शेजारणीने घरात येऊन चोरी करणं, ठीक आहे, आणि ते पण बेडच्या आतमध्ये ठेवलेल्या दागिन्यांची. तर ही जी चोरी आहे ना ही एक केस स्टडी घेऊया. आणि मी म्हटलं असे बरीच लोक आपल्या साव्या शेजाऱ्यांकडे देतात, तर पुढे कोणाला अशा प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून एक पब्लिक इंटरेस्टसाठी आपण व्हिडिओ बनत आहोत. तर ह्या स्टोरीजचा केस स्टडी म्हणून विचार करताना आपण एक ॲझम्पशन करायचं, आपण एक गृहीतक धरायचं की त्या कुटुंबाकडे, ज्या कुटुंबाने आपली चावी शेजाऱ्यांकडे दिली आहे त्या कुटुंबाकडे एक हाऊस होल्डर पॉलिसी पण आहे. ठीक आहे. तर अशा वेळी अशी जर घटना झाली तर त्या हाऊस होल्डर पॉलिसीच्या अंडर त्या कुटुंबाला काही नुकसान भरपाई मिळेल का? आता ह्या केस स्टडीमुळे तुम्हाला लक्षात येईल की दागिन्याची कशा प्रकारे आपण साठवणूक करावी आणि इन्शुरन्स पॉलिसी कशी घ्यावी, घेतली तर आपण काय निकष पाळावे, काय सावधानता पाळावी वगैरे वगैरे. सुरू करूया. तर पहिलं, इन्शुरन्स पॉलिसी ज्याच्यामध्ये दागिने कव्हर होतात त्या दोन प्रकारच्या असतात. एक तर हाऊस होल्डर इन्शुरन्स पॉलिसी आणि दुसरी बर्गलरी पॉलिसी. आज आपण जास्ती करून हाऊस होल्डर इन्शुरन्स पॉलिसीचा विचार करूया. ठीक आहे. तर ही पॉलिसी कुठलीही असो, दागिने किंवा मौल्यवान वस्तू या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तेव्हाच कव्हर होतात जेव्हा त्या स्पेसिफिकली प्रपोजल फॉर्ममध्ये लिहिल्या जातात. स्पेसिफिकली मेन्शन केलं जातं की आम्हाला अशा प्रकारचे मौल्यवान वस्तू किंवा दागिने कव्हर करायचे आहे असं जेव्हा स्पेसिफिकली मेन्शन केलं जातं प्रपोजल फॉर्ममध्ये तेव्हाच दागिने कव्हर होतात पॉलिसीमध्ये. तर त्याच्यासाठी प्रपोजल फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी ह्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा. पण मग आता दागिने कव्हर करताना सब इन्शुअर्ड काय असते दागिन्यांची? तर बघा, हाऊस होल्डर पॉलिसीमध्ये आता अजून एक गोष्ट अशी आहे की सगळ्या इन्शुरन्स पॉलिसी आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाचे प्रॉडक्ट वेगळे आहेत. तर साधारण काय असू शकतं एक जनरल आयडिया मी तुम्हाला देते. पर्टिक्युलर कुठल्याही एका इन्शुरन्सच्या प्रॉडक्टविषयी आपण बोलत नाही आहे. तर आता प्रपोजल फॉर्ममध्ये आपण ठरवलं की लिहिलं बाबा आम्हाला दागिने करायचे आहेत इन्शुअर. मग आता त्या दागिन्याची सम इन्शुअर काय असायला हवी? तर काय असतं, इन्शुरन्स कंपन्या आहेत ना हाऊस होल्डर पॉलिसीमध्ये सेक्शन 1 जे असतं ते फायर सेक्शन असतं. फायर अँड अलाइड पेरिल्स म्हणजे अग्नी आणि अग्नीशी रिलेटेड अशा सगळे जे रिस्क आहेत ना ते सेक्शन 1 मध्ये कव्हर होतं. आणि आपल्या घराची जी कन्स्ट्रक्शन व्हॅल्यू आहे ना की बाबा घराचं काही नुकसान झालं फायरमुळे, पुरामुळे, है ना, तर त्या घराचं नुकसान झालं तर त्या घराची काय इन्शुअर असायला हवी ते त्या सेक्शन 1 मध्ये नमूद केलेलं असतं. आता समजा घराची किंमत आपण 1 करोड पकडली. 1 करोड इज अ फाईन अमाऊंट. 1 करोड ओके, फार कमी नाही फार जास्त नाही. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी 1 करोड इज ओके. तर त्या घराच्या समजा 1 करोड म्हणजे 1 करोड ही त्या आपण घराची सम इन्शुअर्ड पकडली तर त्या सम इन्शुअर्डच्या काही % अमाऊंट हीच दागिन्यांची पण सम इन्शुअर्ड पकडली जाते. म्हणजे 1 करोड जर घराची तुम्ही व्हॅल्यू पकडली, सम इन्शुअर्ड पकडली, तर मग दागिन्यांची सम इन्शुअर्ड किती असते माहिती का? 5 to 8%, मॅक्झिमम 10%. म्हणजे जास्तीत जास्त 10 लाख. 10 लाख ही त्या दागिन्यांची सम इन्शुअर्ड असते, त्याच्यापेक्षा जास्त नसते. तर मग तुम्ही म्हणाल की मग मॅडम आम्ही असं करू ना, आम्ही आमच्या घराचीच सम इन्शुअर्ड जरा वाढवून सांगू म्हणजे आपोआप दागिन्यांची पण सम इन्शुअर्ड वाढवली जाईल. तर असं होत नाही. इन्शुरन्स कंपन्यांचा एक फॉर्म्युला असतो, त्याप्रमाणे त्या फॉर्म्युलाप्रमाणे ती कन्स्ट्रक्शन कॉस्ट ते घराची कॅल्क्युलेट करतात. त्यामुळे तिथे तुम्ही काही करू शकत नाही, कॉस्ट अननेसेसरी वाढवू शकत नाही. त्यामुळे आणि ही इनिग्लिजिबल असं का म्हटलं आहे? कारण अगोदर कदाचित ती ओके असेल, पण आत्ताच्या
सोन्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. त्यामुळे हे घराचं सम इन्शुर्ड आणि दागिन्यांचं सम इन्शुर्ड याची गुणोत्तर बिघडलं आहे. त्याचं प्रपोर्शन बिघडलेलं आहे. ठीक आहे. अगोदर जेव्हा सोन्या चांदीच्या किमती एवढ्या नव्हत्या तेव्हा हे प्रपोर्शन कदाचित ओके असेल, पण आता ते नाही आहे. त्याचं कारण हे आहे. आता ही सम इन्शुर्ड हा एक दुसरा मुद्दा झाला. हा मुद्दा असा आहे की मग ह्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कुठल्या प्रकारची सुरक्षितता असते. तर साधारण बघा, सोन्या चांदीच्या गोष्टींना नुकसान कशापासून होऊ शकतं. घरफोडी, चोरी, भुरटी चोरी, दरोडेखोरी, नंतर लुटून नेणं वगैरे. तर आपण थोडंसं वन बाय वन ह्याचा नीट विचार करूया. ठीक आहे. तर हाऊस ब्रेकिंग किंवा घरफोडी हे सगळ्यात महत्त्वाचं रिस्क आहे जे सगळ्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कव्हर होतं. तर हाऊस ब्रेकिंगमध्ये अगदी कायदेशीर आपण त्या गोष्टीत न जाता एक ओव्हरऑल आपण त्याचं समजून घेऊया काय आहे. तर हाऊस ब्रेकिंगमध्ये महत्त्वाचं असतं फोर्सिबल एंट्री आणि फोर्सिबल एक्झिट. तर फोर्सिबल एंट्रीमध्ये म्हणजे ते प्रूव्ह करावं लागतं की बाबा घराचा दरवाजा फोडला आहे, कुलप ती फोडलेली आहे, दरवाजा किंवा विंडो फोडली आणि त्याच्यातून ग्रिल वगैरे फोडून त्याची एंट्री मिळवलेली आहे. त्यामुळे हाऊस ब्रेकिंग हे प्रूव्ह करणं खूप सोपं असतं इन्शुरन्स जर कधी क्लेम झाला तर. ठीक आहे. दुसरं म्हणजे सम इन्शुर्ड फिक्स करताना दागिन्यांच्या बाबतीत, ज्वेलरीच्या बाबतीमध्ये ॲग्रीड व्हॅल्यू पॉलिसी या बेसिसवरती त्या इश्यू केल्या जातात. म्हणजे इन्शुरन्स कंपनी आणि इन्शुअर्डमध्ये एक अमाऊंट ठरवली जाते. म्हणजे इन्शुअर्डच स्वतः सांगतो की बाबा माझ्या दागिन्यांची ही किंमत आहे. ओके. आणि मग काही इन्शुरन्स कंपन्या सांगतात की ठीक आहे, 5 लाखापर्यंत दागिन्यांच्या किंमत 5 लाख असेल तोपर्यंत आम्हाला त्याचं व्हॅल्युएशन रिपोर्ट नको आहे. पण जर 5 लाखाच्या वरती जर त्या दागिन्याची किंमत असेल दागिन्यांची तर आम्हाला व्हॅल्युएशन रिपोर्ट लागणार. ठीक आहे. तर प्रत्येक कंपनीचं ह्याच्या बाबतीत वेगळं मत असतं. आणि मग अशा प्रकारे एकदा ती व्हॅल्यू ठरली की बाबा 5 लाख आहे आणि 5 लाखाच्या वर असेल तर व्हॅल्युअरने सांगितलं की बाबा ही 10 लाख आहे, 15 लाख आहे, अशी एकदा ती व्हॅल्यू ठरली त्या दागिन्यांची की मग इन्शुरन्स कंपन्या ॲग्रीड व्हॅल्यू बेसिसवरती पॉलिसी इश्यू करतात. ह्याचा अर्थ असा होतो की जर आता त्यांनी 10 लाख ही व्हॅल्यू डिसाईड केली. ठीक आहे. पॉलिसी घेताना सुरुवातीला ॲट द इन्सेप्शन ऑफ द पॉलिसी 10 लाख दागिन्यांची व्हॅल्यू डिसाईड झाली दोघांमध्ये. आणि समजा 3-4 महिन्यांनी सोन्यांच्या किमती अफाट वाढल्या, ज्या आत्ता जशा वाढत आहेत तशा. आणि देव न करो पण अशा प्रकारे घरफोडी झाली आणि दागिने चोरीला गेले. आता पॉलिसी घेतली तेव्हा दागिन्यांची किंमत 10 लाख होती, पण जेव्हा घरफोडी झाली तेव्हा दागिन्यांची किंमत जर 15 लाख असेल तर इन्शुरन्स कंपन्या 15 लाख नाही देणार, म्हणजे मार्केट व्हॅल्यू नाही देणार. त्या ॲग्रीड व्हॅल्यू जी तुमची ठरली आहे 10 लाख तीच देणार. ठीक आहे. बरं, दुसरं असं की ही जी ॲग्रीड व्हॅल्यू असते ती ओव्हरऑल दागिन्यांच्या तर असतेच, परत आयटम वाईजसुद्धा सम इन्शुर्ड असू शकते. ठीक आहे. म्हणजे जर इन्शुरन्स कंपनीने सांगितलं की बाबा ओव्हरऑल व्हॅल्यू 15 लाख आहे, पण पर आयटम आमची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा आमची लायबिलिटी ही पर आयटम 50,000च आहे. ठीक आहे. तर त्याप्रमाणे क्लेममध्ये त्याचे इम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे मगाशी सोपं जावं म्हणून हे उदाहरण आपण घेतलं. मगाशी त्या चोरीच्या घटनेत त्या बाईंनी काय सांगितलं की छोटे छोटे दागिने माझ्याकडे होते समजा, पण ज्या चोरीला वस्तू गेल्या ते मोठे 2-3च नग होती की ज्याचीच किंमत जास्त होती. आता अशा वेळी जर त्या बाईकडे 25 लाखाचा जरी सम इन्शुर्ड असेल आणि आयटम वाईज पर आयटम वाईज जर सम इन्शुर्डमध्ये कॅपिंग असेल, तर आता एखादा हार चोरीला गेला असेल जो मोठ्या वजनाचा आहे आणि त्या हाराची किंमतच त्या 25 लाखामध्ये 10 लाख त्या हाराचीच किंमत असेल असू शकते, तर इन्शुरन्स कंपनी फक्त 50,000च देणार. कारण इन्शुरन्स कंपनीने ओव्हरऑल सम इन्शुर्ड तर डिसाईड केलेलीच आहे, पण कॅपिंग पण आहे पर आयटम वाईज. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इन्शुरन्स जेव्हा घेतात तेव्हा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारच्या मौल्यवान वस्तूंना कुठल्या गोष्टींपासून धोका असतो किंवा अशी काय रिस्क असतात जी इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कव्हर केली जातात. तर घरफोडी, हाऊस ब्रेकिंग, बर्गलरी, डकैती, रॉबरी, थेफ्ट, लार्सेन्सी, ऑल रिस्क आणि RSMD म्हणजे रायट, स्ट्राईक, मॅलिशियस डॅमेज
म्हणजे बर्गलरी ॲज अ रिझल्ट ऑफ RSMD. ठीक आहे, तर थोडं समजून घेऊया. तर घरफोडी म्हणजे काय असतं की जिथे फोर्सिबल एंट्री असते. म्हणजे नंतर आहे ते थेफ्ट. थेफ्ट याचा अर्थ असा होतो की अनऑथराइज वेमध्ये एखाद्याची गोष्ट घेणं स्वतःकडे, म्हणजे दुसऱ्याची वस्तू अनऑथराइज वेमध्ये म्हणजेच त्याच्या संमतीशिवाय घेणं म्हणजे चोरणंच. आणि त्याच्यामुळे काय होतं, दॅट पर्सन इज परमनंटली डेप्राइव्ड ऑफ दॅट गुड. कारण ती एकदा त्याच्याकडनं ती गोष्ट चोरल्यानंतर त्याला ती गोष्ट तो वापरू शकत नाही ना, कायम तो त्या गोष्टीला मुकतो. तर अशा प्रकारे एखाद्याच्या संमतीशिवाय त्याची गोष्ट घेणं आणि त्याला त्या गोष्टीला कायम डेप्राईव्ह करणं, त्याच्यामध्ये लार्सेन्सी आणि थेफ्ट असे 2 प्रकार असतात. थेफ्ट म्हणजे चोरी, तर आणि लार्सेन्सीमध्ये लार्सेन्सी इज अ नॉन व्हायलंट थेफ्ट. म्हणजे लार्सेन्सीमध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा नसते, पण थेफ्टमध्ये हिंसा असू शकते. नंतर रॉबरी म्हणजे रस्त्याने तुम्ही चालला आहात आणि चेन खेचली, ती झाली रॉबरी. नंतर भुरटी चोरी, पार्लरवालीला बोलवलं आणि फेशियल करायला घरी बोलवलं, तर फेशियलसाठी कानातले वगैरे काढून ठेवायला लागतात, तर ते असेच काढून ठेवले होते आणि ती गेली आणि जाताना ती माझ्या नकळत माझ्या वस्तू पण घेऊन गेली. अशी प्रकारे भुरटी चोरी पण कव्हर होऊ शकते. नंतर रॉबरीमध्ये काय होतं, रॉबरीमध्ये पण चोरी होतेच, पण रॉबरीमध्ये म्हणजे भीती दाखवली जाते की आम्ही तुम्हाला तुमचा गळा दाबून खून करू किंवा एखाद्या शस्त्राने तुम्हाला इजा करू किंवा तुम्हाला आम्ही डांबून ठेवू. अशा प्रकारे त्याच्यामध्ये रॉबरीमध्ये डेथ किंवा हर्ट ऑर रॉंगफुल रिस्ट्रेंट असतं. ठीक आहे, भीती दाखवली जाते आणि शारीरिक इजा पण होऊ शकते. तर आणि मग डकैती काय असते, तर डकैती पण एक प्रकारची लूटच असते. दरोडा म्हणजे काय असतो, तो लूटच असते, पण त्याच्यामध्ये 5 किंवा 5पेक्षा जास्त लोक इन्व्हॉल्व असतात, एक ग्रुप असतो त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे वेगवेगळे पॉलिसीमध्ये रिस्क कव्हर केले जातात. अजून एक रिस्क असं आहे की ऑल रिस्क. मग ऑल रिस्क याचा अर्थ असा आहे का की काही झालं तरी कवर मिळतं, नाही. ऑल रिस्क पॉलिसी आणि दुसऱ्या पॉलिसीमध्ये फरक काय असतो की ज्या दुसऱ्या ज्या पॉलिसी असतात, ज्या आपल्या स्टँडर्ड पॉलिसी असतात, त्यामध्ये कुठले रिस्क कवर्ड केले आहे ते लिहिलेलं असतं. जसं आता मी सांगितलं, समजा हाऊस ब्रेकिंग आहे, बर्गलरी आहे, डकैती, लार्सन्सी, थेफ्ट, पिल्फरेज, असं सगळं हे लिहिलेलं असतं किंवा ही रिस्क कवर केली असतात. ही झाली स्टँडर्ड पॉलिसी. आणि ऑल रिस्क पॉलिसीमध्ये उलटं असतं. ऑल रिस्क पॉलिसीमध्ये काय लिहिलेलं असतं की सगळ्या प्रकारचं रिस्क कवर होईल, फक्त खालील स्वरूपाचं रिस्क कवर होणार नाही. ओके, तर अशा प्रकारे ऑल रिस्क कवरसुद्धा काही इन्शुरन्स पॉलिसी ज्वेलरीनं देतात. आता बाकीच्या छोट्या छोट्या ज्या प्रावधान आहेत की जे महत्त्वाचं आहे ते आपण समजून घेऊया. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक कवर आहे, बर्गलरी रिझल्टिंग आउट ऑफ RSMD. म्हणजे रायट, स्ट्राईक्स आणि मॅलिशियस डॅमेज ह्याच्यामधून जर काही बर्गलरी झाली तर, म्हणजे मध्यंतरी बघा काही दंगे झालेत आणि जर अशा प्रकारे काही दंगे झाले आणि ते दंगेखोर रस्त्यातनं फिरतायत शस्त्र वगैरे घेऊन, आणि जर बैठी घर असेल, बंगलो असेल आणि त्यांनी त्या घरात घुसले आणि जर त्यांनी चोरीमारी केली, तर ती बर्गलरी रिझल्टिंग आउट ऑफ RSMD हे एक रिस्क कवर होतं. आता ह्याच्या व्यतिरिक्त काही छोटे बाकीचे प्रावधान आणि महत्त्वाचे प्रावधान आहे ते आपण समजून घेऊ वन बाय वन. अशा प्रकारच्या पॉलिसीमध्ये की क्लॉज असतो. की क्लॉजचा अर्थ असा की एखाद्याने डुप्लिकेट चावीचा वापर करून जर सेफ उघडले आणि चोरी केली तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला काहीही नुकसान भरपाई देत नाही. त्याच्यासाठी एक अट आहे, पण एक अट अशी आहे की समजा एखाद्याने गन पॉईंटवरती किंवा एखाद्या तुमच्या जीवाला काहीतरी चाकूच धरला इथे आणि सांगितलं दे चल चावी, आणि ती अशा प्रकारे जर चावी घेतली कुठल्याही व्हायलंट मीन्सने आणि जर सेफ उघडून चोरी केली तर मात्र ती कवर आहे. अदरवाईज डुप्लिकेट चावीचा वापर करून केलेली चोरी कवर नाही आहे. काही इन्शुरन्स कंपन्या ॲडिशनल प्रीमियम घेऊन हा की क्लॉज आहे ना हा वेव ऑफ करतात. पण मग याचा अर्थ असा आहे का की बाबा मी ॲडिशनल प्रीमियम भरलं की क्लॉज वेव ऑफ झाला आणि मी शेजारणीकडे चावी दिली आणि नुकसान झालं तर इन्शुरन्स कंपन्या कव्हर करतात? नाही. माझ्या मते त्या वेव ऑफचा अर्थ असा आहे की बाबा मी चावी घेतली आहे, माझ्या पर्समध्ये घेऊन गेली आहे आणि चुकून काही पर्समधनं वस्तू काढताना ती चावी पडली माझी आणि त्या चावीचा वापर करून किंवा त्या चावीची अजून डुप्लिकेट चावी बनवून
जर कोणी चोरी केली तर ती कवर आहे. आता हे कारण असं आहे का? हे कारण असं आहे, मी तुम्हाला काय असं सांगते की शेजारच्याकडे दिलेली चावी ह्या क्लॉजमध्ये का कव्हर होणार नाही, की ज्या इन्शुरन्स कंपनीचं बेसिक तत्व असं आहे की तुमच्या वस्तूची तुम्ही काळजी घ्यायची आहे. ॲज अ प्रुडंट पर्सन तुम्ही तुमच्या वस्तूची काळजी घ्यायची आहे. तुम्ही कायम अशा भावनेत राहायचं आहे की ॲज इज आय एम अनइन्शुअर्ड. नाही तर बाबा आहे माझी चावी काय शेजारच्याकडे दिली, चोरी झाली तरी काय इन्शुरन्स आहे, असं नाही. तुम्ही स्वतःच सावध राहायचं आहे. ॲज अ प्रुडंट पर्सन सारखं राहायचं आहे. अनइन्शुअर्ड आहोत आपण, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वस्तूची काळजी घ्यायची आहे. हा इन्शुरन्सचा मुख्य म्हणतो ना आपण भाव आहे, तो समजून घेतला पाहिजे आपण. त्यामुळे जरी तो ॲडिशनल प्रीमियम देऊन ते की क्लॉज वेव ऑफ केला तरी शेजारने दिलेले चावी कवर नाही होऊ शकत ह्याच्यामध्ये, कारण तुम्ही सरळ सरळ त्यांना ॲक्सेस देता आहात ना घराचा. ते चुकीचं आहे. आणि मगाशच्या घटनेमध्ये जे सांगितलं त्या बाईने पण समजा अशा प्रकारे ॲडिशनल पेमेंट देऊन हा की क्लॉज वेव केला असला तरी शेजारीला दिलेली चावीमुळे झालेलं नुकसान तर नाहीच कव्हर होणार. आणि प्लस त्यांच्याकडे एक महत्त्वाचा वर्ड असतो की सेफमध्ये. इथे या बाईने दागिने सेफमध्ये नव्हते ठेवले. दागिने कुठे ठेवले होते त्यांनी? बेडच्या आत, हो ना. म्हणजे त्यांनी पुरेशी काळजी घेतली नव्हती, खबरदारी दक्षता घेतली नव्हती, असा त्याचा अर्थ होतो. तर त्या बाईंना मिळालं नसतं. जरी पॉलिसी असती की क्लॉज वेव ऑफ असता तरी नसतं मिळालं, कारण ते दागिने सेफमध्ये असणं गरजेचं आहे. प्रावधान आहे ना, आपण वन बाय वन समजून घेऊया. म्हणजे क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर काही नाही आहे त्याच्यात, जसं मला सुचेल तसं मी तुम्हाला सांगते आहे. आणि कसं प्रावधान आहे की अशा प्रकारचं नुकसान ज्याच्यात तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व आहात, तुमचे नातेवाईक इन्व्हॉल्व आहात, तुमचे फॅमिली मेंबर इन्व्हॉल्व आहेत किंवा तुमचा एम्प्लॉई इन्व्हॉल्व आहे, आणि त्याच्यामुळे जर अशा प्रकारे लॉस झाला, अशा प्रकारे काही चोरी झाली, तर तेव्हा इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पैसे देणार नाही. घटनेमध्ये या मगाशी मी सांगितलं त्या घटनेमध्ये काही असे पण लोकांची मतं होती किंवा की बाबा कशावरून घरातल्याच लोकांनी चोरलं नाही. घरामध्ये वेगवेगळी लोक असतात, कधी जाऊ असते, कधी सासू असते, कधी सून असते. कशावरून घरातल्या दुसऱ्या स्त्रीनेच तुमचे दागिने चोरले नाही, आणि हे सगळं FIR नमूद असतं. त्यामुळे अशा प्रकारचं कोणी इन्व्हॉल्व असलं तरी पण इन्शुरन्स कंपनी देत नाही. नंतर काही कंपन्या असतात ना, त्यांच्यामध्ये बँक लॉकर क्लॉज पण एक असतो. म्हणजे कधी कधी काही लोक काय करतात की समजा माझ्याकडे एक 25 लाखाचे दागिने आहेत, हो की नाही, त्यातले जे मोठे मोठे आयटम्स आहेत की जे मी फक्त सणावाराला आणि लग्नाला समारंभालाच घालते, ते मी बँकेत ठेवते. पण रेग्युलर बेसिसमध्ये ॲज अ लेडी मला कानातले, गळ्यातलं एखादी बँगल, अंगठी हे तर लागणारच ना गोष्टी. तर या पर्सनल यूजच्या गोष्टी असतात. मग तेव्हा ते प्रपोजल फॉर्ममध्ये डिक्लेअर करावं लागतं की बाबा माझे 70% दागिने हे बँकेत असतील आणि 30% ही पर्सनल यूज करता बाहेर असतील. तर मग जे 70% दागिने बँकेच्या लॉकरमध्ये आहे ते इज अ गुड रिस्क समजलं जातं इन्शुरन्स कंपन्यांकडनं, कारण ते बँकेच्या लॉकरमध्ये जास्त सेफ असतात ना, तिथे सिक्युरिटी, CCTV सगळ्याच गोष्टी असतात. घरामध्ये या असतीलच असं नाही. मग ते थोडंसं चांगलं रिस्क समजून मग प्रीमियम पण चांगलं कोट केलं जातं. ठीक आहे, तर तो पण एक प्रावधान आहे बँकर्स क्लॉज. काही इन्शुरन्स कंपन्यांच्या अटीप्रमाणे पूर्ण इन्शुरन्स पिरियडमध्ये फक्त एकच असा प्रकारचा इन्सिडेंट कव्हर केला जातो. ठीक आहे, म्हणजे एकदा चोरी झाली तर ती कव्हर होते, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा झाली तर ती कव्हर होत नाही. हे पण तुम्हाला बघून घ्यावं लागतं. परत काही इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असं लिहिलेलं असतं की ओन्ली सिंगल इन्सिडेंट इज कव्हर्ड. म्हणजे बघा, मध्यंतरी आपण एक समाज माध्यमातच एक बातमी होती की एक मोठी अशी रिच लेडी होती, सेलिब्रिटी वगैरे, हा का, आणि तिच्या घरात कामाला एक बाई होती. आता या सेलिब्रिटींचे वर्किंग अवर्स असे असतात की त्यांना डे नाईट शिफ्टमध्ये काम करावं लागतं, आणि खूप अशी भरोशाची वगैरे म्हणून अशी कामवाली तिने होती तिच्याकडे. आणि त्या कामवालीने काय केलं, घरामध्ये असं भरपूर सोनं नाणं होतं, तर तिने थोडं 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 करत असं ती रोज रोज काही कालांतराने अशी ती चोरी करत गेली. आणि त्या बाईच्या नंतर लक्षात आलं तो हा एक सिंगल इन्सिडेंट नाही झाला ना. तर अशा प्रकारे पण पॉलिसीमध्ये कंडिशन असते की एखाद्या सिंगल इन्सिडेंटमुळे झालेलं लॉसच कव्हर होईल, अशा प्रकारे झालेलं लॉस नाही कव्हर होणार. ठीक आहे, तर ते पण तुम्ही नीट वाचा, काही टर्म्स आहेत तुमच्या पॉलिसीमध्ये. की क्लॉजमध्ये एक गोष्ट सांगायची राहून गेली ती की डिजिटल पासवर्ड. बघा, हल्ली बरेचदा घरांना डिजिटल लॉक असतं, नंतर तिजोरीला पण सेफला पण डिजिटल लॉक असतं. तर जसं तुम्ही चावी शेजाऱ्यांच्याकडे दिली तसंच आहे. जर एखाद्याला तुम्ही एखाद्याबरोबर तो डिजिटल पासवर्ड शेअर केला अदर दॅन युअर फॅमिली मेंबर्स, है ना, किंवा तुमच्या एम्प्लॉईला शेअर केला, तुमच्या शेजारच्यांना शेअर केला, आणि त्यामुळे जर एखादी चोरी झाली तर ती पण पॉलिसीमध्ये कव्हर नाही आहे ना, कारण डिजिटल
पासवर्ड इज ऑल्सो लाईक अ की. ठीक आहे, तर ते पण तुम्ही सगळं प्रावधान वाचा, नीट वाचा. काही पॉलिसीमध्ये असाही क्लॉज असू शकतो की तुम्ही 7 किंवा 7पेक्षा जास्त दिवस जर कुठे घर बंद करून जाणार असाल तर तुम्ही इन्शुरन्स कंपनीला ते कळवायला हवं. तर अशा पण काही प्रावधान आहे का बघा. नुसतं आपलं पॉलिसी घेतली आणि ठेवून दिली असं होत नाही, ते नीट वाचायला लागते. मगाशी ते कामवालीचं जे मी उदाहरण दिलं ना, त्याला मिस्टेरियस डिसॲपिरन्स म्हणू शकतो आपण. मिस्टेरियस डिसॲपिरन्स ही अशी एक गोष्ट आहे की जी पॉलिसीमध्ये कवर नाही आहे. मिस्टेरियस डिसॲपिरन्स म्हणजे कळलंच नाही मला, घरा इथे होतो आता माहीत नाही कुठे गेलं. जसं हाऊस ब्रेकिंग किंवा दरोडा हा कळतो, लगेच लक्षात येतो. एक्सप्लेनेबल लॉस पण आपण त्याला म्हणू शकतो की माहितीच नाही कसं गेलं, कुठे गेलं, कळलंच नाही. अनएक्सप्लेनेबल लॉस. जसं दरोडेखोर आले तर एक्सप्लेनेबल आहे की बाबा वस्तू गेल्या कारण दरोडेखोरांनी चोरून नेल्या. पण मिसप्लेसमेंट पण कवर नाही आहे. म्हणजे मी ऑफिसमधून आली आणि फेस वॉश वगैरे केला, कानातले वगैरे काढून ठेवले आणि मला ना ते लक्षातच नाही राहिलं मी आता कुठे ठेवले, काय ठेवले, आठवत नाही मला आता. मिसप्लेसमेंट नॉट कवर. नंतर एक पेअर क्लॉज पण असतो. पेअर क्लॉजचा अर्थ असा बघा की आता माझ्याकडे असे 2 छानपैकी असे डायमंडचे झुमके आहेत. ठीक आहे, ते 2 आहेत. आता त्यातला एकच चोरीला गेला. पण जेव्हा ते 2 असतात तेव्हा ते सेटमध्ये असतात, त्याची व्हॅल्यू जास्त असते. आता एक चोरीला गेला तर आता उरलेल्या एकाचं मी काय करू, त्याला काही व्हॅल्यू नाही. किंवा समजा 2 सोन्याचे असले तर ते जेव्हा 2 सोन्याचे असतात, असं दिव्यम कलेक्शन वगैरे असं हेवी असतात, छान असते. तर समजा 2 होते तर ते छान होते, ते सेटमध्ये होते, त्याची व्हॅल्यू होती. आता एक चोरीला गेल्यानंतर मी काय एक घालून फिरू शकत नाही. मग तो एक सोन्याचा दागिना मला विकावाच लागणार, म्हणजे त्याची ॲस्थेटिक व्हॅल्यू गेली ना. तर जेव्हा सेटमध्ये असतं तेव्हा त्याची व्हॅल्यू जास्त असते. सेटमध्ये एखादी गोष्ट जाते तेव्हा त्याची व्हॅल्यू कमी होते. तर इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला देताना त्या प्रकारे व्हॅल्युएशन करतं जर क्लेम झाला तर. जे रिस्क कव्हर करतात इन्शुरन्स पॉलिसी, त्याच्यामध्ये अजून एक रिस्क सांगायचं राहून गेलं ते म्हणजे होल्डअप. होल्डअप म्हणजे तुम्हाला बांधून ठेवलं, डांबून ठेवलं, किंवा तुम्हाला गनशॉटवरती असं चल दे चावी, किंवा राहा इथे, मी गनशॉट असं लावलं आणि थांब इथे बस, बाकीचं मी घरातलं सामान तुझं तोपर्यंत गुंडाळून घेऊन जातो. तर मला वाटतं आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या की प्रपोजल फॉर्ममध्ये काय काळजी घ्यायला हवी, सम इन्शुअर कशी डिसाईड होते, रिस्क काय काय कव्हर होतात, आणि छोटे छोटे क्लॉज काय काय असतात. त्या बाईने जी चूक केली ती आपण करायची नाही, की शेजारच्यांकडे चावी द्यायची नाही, आणि दागिने असे बेडमध्ये वगैरे असे कुठेही ठेवायचे नाही, प्रॉपर सेफमध्ये ठेवायचे. आणि अशा प्रकारे मग घटना झालीच तर क्लेमच्या संदर्भात, क्लेम झाला तर काय काय करायला हवं हे पण पॉलिसीमध्ये नमूद केलं असतं. FIR, पोलिसांचा FIR हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट असतोच. तर मला वाटतं बरेचसे मुद्दे या विषयाचे मी कव्हर केलेले आहे. तर तुम्हाला घाबरवून सोडायचा हा हेतू नव्हता. दागिने तुमचे आहे, तुम्हाला सुरक्षित ठेवायचे आहे. ते बँकेत ठेवायचे की घरात ठेवायचे हा तुमचा निर्णय आहे. की इन्शुरन्सचं जे तत्त्व आहे, डिवाइड द रिस्क, म्हणजे थोडे बँकेत ठेवायचे की थोडे घरात ठेवायचे, हा सगळा निर्णय तुमचा आहे. तर अशाच वेगवेगळ्या विषयांवरती माहिती घेऊन आपण नवीन व्हिडिओ बनवू. धन्यवाद.